गावांमध्ये मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामागे खूप काही कारण आहेत. त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे त्यांचे पालक त्यांना शाळेमध्ये पाठवत नाहीत. दुसरं कारण म्हणजे मुलांना शाळेत मारलं जातं. तिसरं कारण म्हणजे मुलं बालमजुरी करतात त्यांच्या पोटासाठी. मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याचे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे मुलांना शाळा गावापासून खूप दूर असते व त्यामुळं मुलांना तिथे पायी चालत जावं लागतं आणि पावसाळ्यात तर मुलांना खूपच त्रास होतो. मुलांपेक्षा मुलींना तर फारच त्रास होतो आणि कित्येक गावांमध्ये बसची सोय वगैरे झालेली नाही. त्यामुळं मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. कोरेवाडीत सुद्धा परिस्थिती तशीच होती. शाळेत जाण्यासाठी मुलींना बरंच अंतर चालून जावं लागत असे. पावसाळ्यात तर फारच त्रास होईल. मग बालपंचायतीच्या मुलींनी विचार केला की यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. त्यांनी निश्चय करून राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे आज कोरेवाडीच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी बस आहे. बदल आणि विकासाचे हे एकच उदाहरण नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर विभागात पर्याय संस्था अनेक खेड्यांमध्ये बालपंचायतीचे प्रकल्प राबवतात. बालपंचायतीचे सदस्य असलेली मुले विकासाच्या दिशेने लहान लहान पण अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहेत. सेव्ह द चिल्ड्रन पर्याय संस्थेबरोबर तुळजापूरच्या काही गावांमध्ये सुरुवातीला एक प्रकल्प चालवत होता, ज्यामध्ये शाळा बाह्य मुलांना शाळेच्या मूळ प्रवाहात कसं आणता येईल यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यातील देवसिंह गावात रात्रीच्या वर्गात जाणाऱ्या मुलांना रस्त्यावर दिवेबत्ती नसल्यामुळे फार गैरसोय होत असे. तेव्हा मुलांनी स्वतः एकत्र येऊन आपल्या प्रश्नावर मार्ग काढण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे मुलांचे प्रश्न हाताळणाऱ्या बालपंचायतीची कल्पना उदयास आली. सुरुवातीला आधी पर्याय संस्थेचे कार्यकर्ते, तुळजापूरच्या गावामधली मुलं ह्या सगळ्यांना आधी प्रशिक्षण त्यांच्यासाठी घेतली गेली. त्यामध्ये त्यांना बाल हक्क म्हणजे काय, बाल सहभाग म्हणजे काय, ह्या सगळ्या संकल्पना त्यांना समजावून दिल्या गेल्या. त्यानंतर जिथे जिथे अशा बाल सहभागावर आधारित कामं यापूर्वी झालेली आहेत तिथे त्यांना प्रत्यक्ष भेटीला नेलं गेलं. मग हे प्रशिक्षण, भेटी, चर्चा ह्या सगळ्यातून हळूहळू आजचं बालपंचायतीचे रूप साकार झालंय. जसं गावाच्या विकासासाठी जशी ग्रामपंचायत असते तशीच लहान मुलांच्या विकासासाठी बालपंचायत असते. बालपंचायतची रचना अशी आहे की बालपंचायतमध्ये 9 मुख्यमंत्री असतात. त्यामध्ये वाचनालय मंत्र्याचे उपमंत्री 5 असतात. असे 9 मंत्र्यांचे 5 मंत्री धरून 45 होतात. त्या 45 आणि हे 9 मिळून 54 जणांचं मंत्रिमंडळ असतं. मी कदमवाडीहून आले आहे आणि माझे पद आहे बालकामगार मंत्री. माझी जबाबदारी आहे की गावातील सर्व मुलींना शाळेपासून वंचित न ठेवणे. समजा काही मुले किंवा काही मुली गॅरेज, शेतात, नाल्यावर कामाला जात असतील तर त्यांना वाचण्याची किंवा मनोरंजनाची गोडी लावून शाळेत आणण्याचे हे माझे काम आहे. आपल्या गावात 3 मुलं शाळेत जात नाहीत. आम्ही म्हणलं आपण समजे मिळून जाऊ आणि त्यांच्या घरी आई वडिलांना सांगू. मग आम्ही घरी गेलो व आई वडिलांना सांगितलं. त्याला ते शिक्षणाचं महत्त्व आमचं खूप पटलं. ते म्हणजे आम्ही पाठवू तर ते पाठवू लागले आणि ते आता शाळेत जाऊ लागले. त्यालाच नको वाटायला शाळेत जायला. किती पण समजावून सांगाल तर ते ऐकायलाच तयार नाही. समजावून सांगाल तर एकटा मुलगा पण नकोच म्हणाला शाळेला जायला. ते इथं बालपंचायत निघाल्यापासून त्याला म्हणलं इथलेले मुलं कशी शिकतील बघ, मुलं बरोबरचे कशी शिकतील काय नाही. मग त्यानं म्हणला मी जातो. जा म्हणलं. मग बसून काय करणार, शेतात आमच्यासारखंच कामधंदा करावा लागेल म्हणलं. मी शेताला जात होतो. मग नंतर पुन्हा बालपंचायतच्या मुलांनी व बहिणींनी मला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले व मी आता रोज शाळेत जातो आणि जाणार आहे. मी बालपंचायतचा सांस्कृतिक मंत्री आहे.
बालपंचायतमुळे गावामध्ये अशी एक चांगली गोष्ट निर्माण झालेली आहे की आमच्या गावामध्ये जे लहान मुलं आहेत ते मुलं आता एक सुद्धा असं बालकामगार बनलेला नाही. सर्व शाळेत जात आहेत. शाळेच्या बाहेर कोणीही नसतं. बालपंचायत शिक्षण जगण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, बालमजुरीमधून मुक्त होण्याचा हक्क, समाजामध्ये वावरण्याचा हक्क, संरक्षणाचा हक्क, आरोग्याचा हक्क, या हक्कावरती बालपंचायत काम करते. नवी पिढी घडवण्याचं एक स्वतंत्र स्वयंभू असं व्यासपीठ हे बालपंचायतीचं व्यासपीठ आहे. बालपंचायत नव्हती तेव्हा मुलं अशा पद्धतीने स्वतःच्या हक्काची भाषा बोलत नव्हती. आणि बालपंचायतीच्या पातळीवरती आज जी मुलं बोलत आहेत ते शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्या शिकवण्याच्या व्यतिरिक्त बोलत आहेत. आणि व्यतिरिक्त जी बोलतायत ती त्यांच्या हक्काची भाषा आहे. बालपंचायतमुळं मुलांमध्ये जनजागृती निर्माण झाली. ते स्वतः उत्साहाने उत्सुकपणाने गावातील स्वच्छतेच्या बाबतीत वृक्षारोपण आणि स्वच्छतेचे जे उपक्रम घेतला होता त्याचा परिणाम आमच्या शाळेवरही निश्चित झाला. मुलांनी जागृत होऊन त्यांना अस्वच्छ करू नये, घाण करू नये म्हणून त्यांना एक प्राथमिक रूपाचे 2 रुपयाचं दंड बसवलं. आणि ही दंड बसवल्यामुळं गावकऱ्यांना जागृती झाली की लहान मुलं ह्या स्वच्छतेसाठी राबू शकतात. त्यामुळे आपणही थोडीशी काळजी घ्यावी म्हणून ते शाळेच्या परिसरामध्ये घाण करत नाहीत. बालपंचायतीच्या विविध कार्यक्रमात सहभागी होत असताना मुलांना एकत्र येण्याची, बोलण्याची आणि चर्चा करून कृती करण्याची संधी मिळते. आणि हे सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासात मोलाचे सहकार्य करते. म्हणजे बालपंचायतमध्ये तिथे गेल्यावर आम्हाला सूर्यनमस्कार माहीत झाला आणि त्यांनी सांगितले की सूर्यनमस्कारामुळे आपले शरीर सुधारते, आपल्याला कुठलाही रोग होत नाही. आम्हाला ते पटले आणि आम्ही सूर्यनमस्कार घेत आता. माझं पद वाचनालय मंत्री आहे. मी सर्वांना एक पुस्तक वाचायला देतो. आणि काही पुस्तके गावातून गोळा केले, काही मुलाकडनं केले. पुस्तक गाण्याचे आहेत, गोष्टी आहेत, जोक आहे, काही नेत्यांची पुस्तकं आहेत. आम्ही मुलांना असं त्यांच्या समोर पुस्तकं ठेवतो. मग ते मुलं जे पाहिजे त्यांच्या इच्छेनुसार ते पुस्तकं घेतात. त्यांचं नाव ते येतात, त्यांनी कितवीत आहेत आणि कोणतं पुस्तक घेतले त्याचं नाव आणि मग नंतर किंमत लिहितात. मी त्यांची सही घेता आणि परत केलेली तारीख आणि दिलेली तारीख घेतात. पुस्तक घेऊन गेले की त्यांनी घरी गेल्यावर वाचतात. मग नंतर ना पुढच्या शनिवारी आले की त्यांच्याकडून पुस्तक घेताना आम्ही त्यांना काय शिकायला मिळालं ते सांगायला लावतो आणि सांगितलं की त्यांना मग पुस्तक देतो. मला वाचनालय खूप आवडते कारण मला पुस्तकातून नवीन नवीन ज्ञान मिळते आणि त्यातून काही शिकायलाही मिळते. बालपंचायतचे मंत्री झालं म्हणून भागत नाही, तर त्यांना नवीन नवीन गाणी, नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन माहिती मिळावी म्हणून आम्ही